चंपक, चल आज तुला आईस्क्रीमची पार्टी देतो. मंगेश भाऊ, आईस्क्रीम नको रे, त्यापेक्षा चहा प्यायला जाऊ. माझा घसा दुखतोय जरा आणि तापही आला आहे. आत्ताच पॅरासिटामॉल घेतली मी. बरं चल मग चहा घेऊ. अचानक कशी काय तब्येत खराब झाली पण तुझी? अरे काल बर्फाचा गोळा खाल्ला आणि आज लगेच आजारी पडलो. बाकी शेअर मार्केट काय म्हणतंय? तू सांगितलेले सगळे शेअर्स घेतले आहेत मी. माझा पोर्टफोलिओ 50% प्रॉफिटमध्ये आहे. क्या बात आहे. पण शेअर मार्केट आता थोडं ओव्हरव्हॅल्यूड झालंय, त्यामुळे 2024मध्ये जरा सावध राहण्याची गरज आहे. बरं, आज एखादा नवीन शेअर सांगणार आहेस का मला? हो चंपक, पॅरासिटामॉलचा विषय निघालाय तर त्यासाठी लागणारे केमिकल बनवणाऱ्या कंपनीची माहिती देतो तुला. कंपनीचं नाव आहे साधना नायट्रो केम. साधना नायट्रो केमिकल्स या कंपनीची स्थापना 1973 मध्ये करण्यात आली. कंपनीचा महाराष्ट्रात रोह्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. 22 एकरच्या या प्लांटला सरकारने 2 स्टार गोल्डन एक्सपोर्ट हाऊस म्हणून मान्यता दिली आहे. या प्लांटमधून 80% माल एक्सपोर्ट होतो, त्यामुळे ही मान्यता देण्यात आली आहे. साधारण 2300 कोटींचं मार्केट कॅप असणारी ही कंपनी स्मॉल कॅप आहे. साधना नायट्रो केमचा शेअर सध्या 94 रुपयाला ट्रेड करतोय. ही कंपनी अमायनो फिनॉल आणि ॲनिलीन 2,5 डायसल्फोनिक ॲसिड तयार करते. नंतर या AMAPचा वापर करून कंपनी केटो ॲसिड बनवते, जे नंतर कलर फॉर्मर किंवा ODB2 च्या निर्मितीमध्ये वापरलं जातं. थोडक्यात साधना नायट्रो केम ही एक इंटिग्रेटेड कंपनी आहे जी बेन्झिन खरेदी करून नायट्रो बेन्झिन बनवते, ज्याचा वापर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स बनवण्यासाठी केला जातो. कंपनी 1975 पासून नायट्रो बेन्झिनचं उत्पादन करते. अशा प्रकारे कंपनी मालाच्या पुरवठ्यासाठी इतर कंपन्यांवर अवलंबून नाहीये, त्यामुळे कंपनी अनेक वर्ष या बिझनेसमध्ये टिकली आहे. म्हणूनच कंपनीला रॉ मटेरियल मिळवण्यात अडचणी येत नाहीत. नायट्रो बेन्झिन पासून पॅरा अमिनोफिनॉल बनवणारी ही जगातली दुसरी कंपनी आहे. इतर साधनांच्या तुलनेत नायट्रो बेन्झिन पासून मिळणारे PAP बऱ्यापैकी शुद्ध असतं, ज्यामुळे त्याची गुणवत्ता चीनसारख्या जागतिक प्रतिस्पर्धी देशांपेक्षा खूप चांगली आहे. पॅरासिटामॉल ही जगातील सर्वात लोकप्रिय पेन किलर गोळी आहे आणि यासाठी PAPचा वापर केला जातो. याशिवाय PAPचा वापर एरोस्पेस, ब्युटी प्रोडक्ट्स आणि इतर सेक्टरमध्येही केला जातो. सध्या कंपनीची उत्पादन क्षमता 3000 TPA म्हणजेच टन्स पर ॲनम आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा कंपनीचा विचार आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांनी नायट्रो बेन्झिन पासून PAP बनवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांना त्यात फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे साधना नायट्रो केमिकल्सच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली मागणी आहे. कंपनीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक नामांकित ग्राहक आहेत. यामध्ये लॉरियल, हॅट्समन ॲडव्हान्स्ड मटेरियल्स, तेजिन आणि बायर क्रॉप सायन्सेस या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनी युरोप, जपान आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांना माल एक्सपोर्ट करते. सबसे बड़ी खासियत है कि ये जो नाइट्रोबेंजीन के प्रोडक्ट्स बनाते हैं, ये बहुत एक्सप्लोसिव नेचर के होते हैं. बहुत ही प्रॉपर प्रोसेस के साथ इनको प्रोडक्शन किया जाता है. और सबसे बड़ी बात इनकी खूबियां ये है कि ये स्पेशलिटी केमिकल्स एरोस्पेस में, उसके बाद डिफेंस में, उसके बाद प्लास्टिक प्रोडक्ट्स में और काफी अच्छे और ग्रोइंग इंडस्ट्रीज में एप्लीकेशंस होते हैं. कंपनी ने हाल ही में जो पैरासिटामॉल का जो ड्रग है, जो हम दवाई पेन किलर के पॉइंट ऑफ व्यू से लेते हैं, इसके लिए PAP यानी इनका जो मेन रॉ मटेरियल है वो भी इंडिया में बनाने का काम लिया है. और ये बनाने का जो प्रोसेस है वो बहुत ही यूनिक है. इनफैक्ट इंडिया में ये सबसे बड़ा और यूनिक प्लांट है और पूरे वर्ल्ड में सेकंड प्लांट है. ऑलरेडी महाराष्ट्र गवर्नमेंट ने इनको पोल्यूशन का कंट्रोल फ्री यानी सर्टिफिकेशन भी दिया है और अप्रैल के महीने में, दैट इज अप्रैल 24 से पूरी तरह से प्रोडक्शन शुरू हो जाएगा. वा मंगेश भाऊ, तू नेहमी अशा हाय क्वालिटी कंपन्या शोधून काढतो, त्यामुळे आम्हाला चांगला रिटर्न मिळतो. पण कंपनीचे व्यवसाय वाढण्यासाठी काय प्लॅन आहेत ते पण सांग. हो चंपक, या कंपनीने व्यवसाय वाढीसाठी अनेक प्लॅन केलेत. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सरकारने साधना नायट्रो केमिकलला PLI स्कीम अंतर्गत एकूण 36,000 TPA कॅपॅसिटीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करण्यासाठी मान्यता दिली आहे. जून 2020 मध्ये कंपनीने पहिल्या PAP प्लांटचं काम चालू केलंय. भारतात PAPची जास्त निर्मिती होत नाही, त्यामुळे आपल्याला दरवर्षी चीनकडून 60,000 टन PAP इम्पोर्ट करावं लागतं. म्हणूनच सरकारने PLI स्कीम अंतर्गत कंपनीला प्रोत्साहन दिलंय. यामुळे भारताचे इम्पोर्ट कमी होतील आणि या महत्त्वाच्या केमिकलसाठी आपल्याला चीनवर अवलंबून राहावं लागणार नाही. सरकारच्या PLI स्कीममुळे साधना नायट्रो केमला 2024 पासून चांगला फायदा होणार आहे.
ही आपल्या देशासाठी आणि कंपनीसाठी खरंच सकारात्मक गोष्ट आहे. पण कंपनीसमोर कोणती आव्हानं आहेत त्याबद्दल जरा माहिती सांग. हो चंपक, कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीसाठी कोणती जोखीम आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. बेन्झिन, नायट्रिक ॲसिड, कॉस्टिक पोटॅश, सल्फरवर आधारित केमिकल्सचा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. या रॉ मटेरियलच्या किमतींमध्ये खूप मोठे चढ उतार होतात आणि बऱ्याच वेळेला माल मिळवण्यात अडचणी देखील येतात. तसेच कंपनीला बऱ्यापैकी उत्पन्न एक्सपोर्टमधून मिळतं. मागच्या 1 वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला नाहीये. रुपया आणखी मजबूत झाला तर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसेल. त्यामुळे रॉ मटेरियल मिळवण्यात अडचणी आणि करन्सीमध्ये होणारे चढ उतार या कंपनीसमोर 2 मोठ्या जोखीम आहेत. देखिए, पहली बड़ी चुनौती है कि काफ़ी रॉ मटेरियल्स जो है, ये बेसिकली इम्पोर्टेड होते हैं, इसमें वॉलेटिलिटी होती है। लेकिन एक बात मैं ये भी बता दूँ कि नाइट्रोबेंजीन जो इनका बेसिक बिल्डिंग ब्लॉक है, ये खुद इंटरनली कैप्टिवली बनाते हैं। ये नाइट्रोबेंजीन इम्पोर्ट नहीं करते, ये बेंजीन ही इम्पोर्ट करते हैं और उससे अपना खुद का नाइट्रोबेंजीन भी बनाते हैं। सबसे बड़ा चिंता वही है कि बेंजीन के प्राइसेस अगर वॉलेटिलिटीज के कारण ज़्यादा बढ़ते हैं, तो इनमें डेफिनेटली आगे चल के इनके कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पे थोड़ा-सा असर आ सकता है। मला कंपनीच्या व्यवसायाबद्दल आणि तिला येणाऱ्या आव्हानांबद्दल समजलं, पण कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे आणि या शेअरमध्ये किती रिटर्न मिळू शकतो ते पण सांग. यस चंपक, आपण कंपनीचा आउटलुक आणि शेअर खरेदी करण्यासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी जाणून घेऊया. आर्थिक वर्ष 24मध्ये कंपनीची 176 कोटी रुपयांची विक्री अपेक्षित आहे. असा अंदाज आहे की कंपनी आर्थिक वर्ष 25मध्ये 300 कोटी रुपयांची आणि आर्थिक वर्ष 26मध्ये 450 कोटी रुपयांची विक्री करेल. 2024मध्ये कंपनीचा नफा 15 कोटी रुपये होता. हा नफा आर्थिक वर्ष 25मध्ये 42 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 26मध्ये 75 कोटी रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पुढच्या 3 ते 4 वर्षात कंपनीच्या नफ्यामध्ये चांगली वाढ होऊ शकते. वैल्यूएशन की अगर हम बात करें तो इस साल कंपनी 175 करोड़ का रेवेन्यू और करीबन 15 करोड़ का प्रॉफिट रिकॉर्ड करेगी और हमारा मानना है कि FY25 और 26 कंपनी के लिए बहुत तगड़े ईयर्स होंगे। हमारा मानना है कि कम से कम FY25 के लिए करीबन 35 से 40 करोड़ का प्रॉफिट आने का अनुमान है, क्योंकि ज्यादातर ये जो प्रॉफिट और रेवेन्यू ग्रोथ आएगा वो PAP से आएगा, MAP से आएगा और OBD2 से आएगा। ये सारे स्पेशलिटी केमिकल प्रोडक्ट्स है जहाँ पे मार्जिन करीबन 30% के ऊपर है। ऑलरेडी कंपनी ने दूसरी तिमाही में 30% का मार्जिन दिया है और गाइडेंस है कि आगे आने वाले 1-2 क्वार्टर्स के बाद जब PAP का प्रोडक्शन अप्रैल से स्टेबलाइज होगा तभी EBITDA मार्जिन करीबन 35-40% होगी। तो मेरे ख्याल से हमारा मानना है कि अगले 18 महीने में अगर ये शेयर कोई खरीदता है, अभी करीबन 85 रुपया है और कम राइट चल रहे हैं, तो यहाँ पे करीबन 135 से 150 ये रेंज लेके आपको अगले 18 महीने में फेअर व्हॅल्यू मिळणे की पॉसिबिलिटी आहे. कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली राहण्याचा अंदाज असला तरी या शेअर्सचं व्हॅल्युएशन सध्या महाग आहे. कंपनीचा नफा 75 कोटींपर्यंत वाढला तरी त्या EPS नुसार हा शेअर 30 पेक्षा जास्त PE ट्रेड करतोय. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे मागच्या काही वर्षात शेअरमध्ये खूप मोठी तेजी आली आहे. कोविडच्या क्रॅशमध्ये हा शेअर 10 रुपयाच्या खाली गेला होता. त्यानंतर सप्टेंबर 22मध्ये शेअरने 135 रुपयाचा उच्चांक नोंदवला. केवळ 18 महिन्यात शेअरमध्ये 15 पट वाढ झाली आहे. त्यानंतर शेअरमध्ये करेक्शन चालू झालं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 60 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर जोखीम कमी होईल आणि चांगला रिटर्न मिळेल. काय मग चंपक, कशी वाटली तुला ही कंपनी? मंगेश भाऊ, बरं झालं मी आजारी पडलो, त्यामुळे मला चांगल्या शेअरबद्दल माहिती मिळाली. आता जेवण झालं की मी एक पॅरासेटामॉल घेतो आणि लगेच या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो.